मी असं डोकं लावितो आता, तू पाहतच राह. काय डोकं लावता? डोकं आहे का? हे एवढं मोठं काय मग मडक आहे का? तसं नाही, पण मग काय करता नेमकं? बुट्टी बुट्टी काय बुट्टी बुट्टी? मला बुट्टी म्हणून राहिले तुम्ही? अरे तुला नाही बुट्टी म्हणत मी. मग आता काय म्हणजे बुट्टी 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 हात केला? ते शेअर सिटीला नाही म्हणत की ते कांसाला बुट्टी मी ना आता आहे ना. मग मकाचा कणीस म्हणा ना, बुट्टी बुट्टी काय म्हणून राहिले? पण शब्द थोडा बदल झाला पाहिजे, ऐकून तर घे ना. मी ना आता मका मोठी झाली का मी लगेच आहे ना शिर्डीला घेऊन जाणार आणि लगेच आहे ना भाजून कणी शिकणार. मग पाय कसा माला माल तुला खुश ठेवीन मी. टेन्शन नको घेऊ तू. आखी चिल्लर तो इकडे आणून देईन मी. हा चिल्लर नोटा खिचत ठेवणार आहे की नाही? नाही नोटा चिल्लर आणून देईन दगड. आता काय करू? मस्त मका मोठा झाली का मी पोता गज भरीत देते तुमच्या बोकाने, आपल्या डोक्यावर देते, गाडीवर ठेवून लगेच जायचं भंगाट निघून. पण एवढा विचार चालला पण मका आपली आहे का? घेऊन त्यांचे कोणी का आपण पैसे असे मोजून सुद्धा आहे ना तर हाताला कळ लागन अशी. तू म्हणशील आता बाद झाले तर उद्या काही मोजू आपण. नाही मी आता नाही, कधीच नाही म्हणणार मी. तू जिंदाड आहे म्हणा पैसे. काय म्हणले? नाही आपलं तू तशी आहे म्हणा भक्कम पैसे मोजायला. मी रात्र जागे. तुम्ही दुसऱ्या दिवशी धंद्याला गेले का मग मी झोप काढीन, पण रात्रभर पैसे मोजून हे करून ठेवीन. हा तुला रात्र लागणच मोजायला, कारण की ठोकळे राहतील ना. मग सगळे ठोकायचे राहते का? बाय हे पाहुणा तर तांबे घेऊन झालं. जावई काय म्हणता? ठोक खाली तांब्या. माणूस पाणी पिता येतं तांब्याने. 17 सांगितलं तांबे नेऊ नका म्हणून. पोटात कळाल. अहो तुम्हाला नाही द्यायचंय तांब्यात पाणी, मी लय तांब्यात घरात, दुसऱ्याने प्या ना. ठेवा खाली, ठोक खाली घ्या. अगं बाबा, अगं बिगर डबडीची पळू राहिली योगिता. अगं बिगर डबडीचीच पळू राहिले पाहुणा. अहो डबडे न्या पाहुणे. हो मी काय म्हणते, आले का? दिवस निघला का झालं सुरू. त्या पाहुण्याला काही काम नाही, तुला काही काम नाही. काय म्हणती? अहो ते पाहुणे बिगर पाण्याचं पळू राहिले. काय बाटली बिटली घेऊन पळा त्या पाहुण्या माग. लोक पाहिलं तर लोक हसते ना आपल्याला. म्हणजे पा यांचा जावई बिगर पाण्याचा पळू राहिलाय. पटकन एखादी बिसलरी द्या नेऊन. काय बोल पाहुणे पुढे मा डोकं बंद पडलं. घेऊन जावा ना तुम्ही. पाहुणे हो काय म्हणता? काय येड्यात काढले सास सासऱ्यानी, पण मला पोटात कळाली. नको राहू द्या. पाणी काय पिढा झाली ही मासा माग. या इकडे. घरी जा घरी तुम्ही. काय पाहुणे या कोंबड्याला काही खायला टाकीत नाही बाई. हे पाहुणं कोंबड्याला खायला टाकीत नाही, जनावराला टाकीत. तर आपणच करायचं का ग बाई? बाई काय पाहावं माणसानी. मोकळे कुठं चालले ते तांब्या आणून येतानी. अरे काय डबडे ठेवायला ठेवलंय तू सकाळी. काय काम सांगावं काय नाही ते समजत नाही बा. आण आता तेवढं ये घेऊन तांब्या. काय भाऊ संसाराला वैतागल्यावानी झालो. दूरच्या रानात केळीच्या बनात सासूबाईला नेहून सोडायचं दूरच्या वनात. काय सासूबाईला काय पाणी प्यायचंय का तिच्यात? हो मग बाटल्या घरी पडेल. काम झालं लगेच फेकून दिली का? उदूक बिगर डबड्याचे पळा जे घेऊन लवकर. काय जावायला काय समजवलंय काय नाही. आई बाबा चला घ्या जेवण करून. आलो बाबा आले का? आले ना. चला ना बसा. काय केलं जेवण पटकन ते भूक लागली. हो ना बाई, आले भूक लागली. पाहुणा कुठे गेले? पाहुणा येते ना. बसले का? माणसाला उतर थांबायची आता काय प्रथा राहिलीच नाही म्हणा. थांबली ना तुमची बायको. हात धुतले का? धुतले सासूबाई, हात धुतले, आंघोळ केली. साबणे धुतले का? जेवू का आता? जेवू का? जेवा खा. अरे का आरडावारडा नुसतं माणसा माग. अयो ठ्याचा केला का? हा. अरे वा. सासूबाईला वाढ अजून. सासूबाईला वाढ. तिकट आहे का ताई? नको. अहो तिकट काही शेअर सिटीला भेटत नाही. तो लय आवडीने खाते शेअर सिटीच लोक. आणि हिला रोज करायला येतो. त्यांना भेटत नाही म्हणून इथं आम्हाला रोज खाऊ तसं हे झालंय माझं. थोडीशी चव गेली का बाई? अहो सासूबाई ही काय करते? आणा बटाटे, आणा वांगे, आणा टमाटे. त्याच्यात मजा आहे का? अहो ठ्याचा खाण्याची मजा आहे ती कशातच नाही. हे पा
तुम्हाला बरं जमलं ठेसा खायचं का बाई? बाई, खाणं द्या बाई. खाता ना पाणी पाहू हा, प्या. सासूबाईला वाट राहतो. हा, अरे, मला बस झालं, मला भरपूर आहे. आणि बाया मग पाणी घेतलं पाहुण्यानी. तोंडात पाणी पिलं ते. थोडं लाव मग पाणी होतं पाहुण्यावर. तुम्ही तर नव्हतं नुसतं केलेलं. नाही मी नव्हतं केलं. मग काही नाही प्या मला नाही माहिती प्या तुम्ही. मला ती बाई दुसरं पाणी. साखर घे रे थोडी. अयो पाटाला मग काय साखर संपली ना. अरे जपून वापरे जाई ना. एवढी घेऊन आता पावसाळ्यात साखर आणि जपून. पावसाळ्यात काय थोडी झाली का? कालच आणली ती काय हात नाही झाला आणून. 2 चार झाले संपली मग. मामा भाजी घेऊ थोडी. ये बाय थोडी मात्र झाली उचलली पाहुणे. नाही आहे ना मामा खा अहो त्यांना तिखट चालत नाही पाहुणे हो मग त्यांच्या पुरती मिठात केली. तिकट मला चालत बरं का थोडी खातो. खा जाऊ ना गाड्या. नाही खा बरं मला जेवायचंच नाही आता. मी जातो बरं बाहेर या लवकर जेवून. लॅग झाली. अरे बापरे हे सासूबाईला आटकून म्हणलं बाबा म्हणलं ठ्याचा लय बाहेर राहत असतोय. लोक आवडीने खातेत. इंडिकेटर लागली कानातून धूर निघायची बाहेर झाली रे बाबा. काहीतरी काम पाहावं लागत आहे. घरी बसून उपयोग नाही. अशी मिरची खावा लागती. त्या पोराकडं 3 अंडे नेलते त्याच्याकडून 30 रुपये घ्यावं लागतील. त्याला त्याचं बेसन पीठ आणलं ना गोड तेल तळून खाता येईन पोळी बिळी. आगुटली रे पोटात आगुटली. काय करायचं दुसरं काहीतरी करते पाहुण्याला. काहीच नाही घरात काय करायचं. खा घ्या जेवून जाऊया. तेरे बिना भी क्या जीना तेरे बिना भी क्या जीना ओ साथी रे. कोण आहे कोण आहे? रावल्या तू भेव नको जातो बरं मला. कोण आहे? हे मी नाही घाबरत. येऊ गे जेवायला. आता जेवण गेलते ना. ए मटण इकडे का मटण आण. काय झालं बाई? ते पण आता जेवण गेले परत भाकर मागून राहिल्यात. मटण मटण कुठून आणायचं? आता भाकर खाऊन गेले होते ना. कुठे भाकर लागली पाहुणे तुम्हाला? कोण म्हणलं भाकरीचं? आता जमली भाकर आणि तर उन्हात कुठे बसले? उठा वा तिकडे पलंगावर. काय आता जेवून गेले म्हणे भाकर कुठे गेले होते तुम्ही? अंड्याचे पैसे आणायला गेलो रावल्याकडे. 30 रुपये होते त्याच्याकडे. 3 अंडे नेलती. मग आणले पैसे? अहो कायचं काय कस काय आलं गाडी मला काही काय करे पाहुणे तर चल वा झोपायला उठा. उन्हात आणत बसलेत. पलंगावर जाऊन पडा. चाल काय पाहुणे तर द्या भाकर. ये बाय काय झालं पाहुण्याला? पाहुणे हो वा ना इकडे. काय झालं सासूबाई? काय झालं? वा झोपायला इकडे वापाल ग. भाजी सासूबाई म्हणली सारखे घर कुठं चालले बाहेर झोपा ना आम्हाला. मटण हवंय मटण खायचंय. जर मला भेटलं नाही मी कोणाला सोडणार नाही. काय चाललंय पाहुणे हो? हे आहो इकडे बरं. हे पाहुण्याला काय झालंय बाई इकडे का? आज काय झोपले पाहुणे? मटण हवंय. कुठून आणायचं मटण? अरे पाहुण्याला दवाखान्यात घ्या. काय झालं पाहुण्याला? उचला बरं या पाहुण्याला. उचल बाई. पाहुणे हो काय झालं? काय झालं? ये बाय काय आलं नाही आता. काय चावानी आलं? काय झालं? असं काम करीत होत? पाणी कमी अडवून करू राहिले मला. असं झोपू द्या ना. आवाज काय झोपले तुम्ही? चांगलं झोपलं होतं. तुमचं काय मध्ये काय झालं का म्हणून ओढ राहिले मला? अशी कुठं भुईला झोपले? काहीतरी टाकायचं खाली.
अशी काय आडती तुम्ही? अहो, झोपले सावलीला. हा. काय झालंय? पाणी घ्या त्या पाणी दवाखान्यात यायचं काय काय आहे पाणी? जाऊ नेमकं झोपतल्या माणसाला उठायचं आणि पाणी घ्या नामकं घ्या. काय चाललंय हे नेमकं? तुम्ही काय म्हणता होते मटण मटण मटन मटन काय येड लागलं का? मला येडा समजू का सांग तुम्ही आता? झोपू दे बाई चाल बाई झोपा झोपा नक्की प्लॅन दिसतोय मला येड्याची इस्पितळात नेऊन टाकायचं तुमचा. हा तुम्ही प्लॅन केला असेल तिघांनी. काय बाई या पाहुण्याची अवघड आहे. माझ्यामुळे उठलेले आहे तुम्ही सगळे. ते पाहुणे कोणती भाषा मारत होती? झोपू सुद्धा द्यायला माणसाला. काय काय ग बाई तो नवऱ्याची नाटक मटण द्या आता जेवण झालं नाही तर लगेच द्या मटण द्या अंडे आणि आडायचं वरडायचं लगेच झटका द्यायचा नाही बरोबर याच्या आधी कधी नाही केलंय त्यांनी तसं. पाहुण्याची हाल चालू आहे. त्यांना दवाखान्यातच पाहुण्याला न्यावं काहीतरी लागेल. झालंय, दवाखान्यात न्यावं अहो लागेल. मला तर वाटतंय आपल्याला काढून द्यायसाठी पाहुणा तसे नाटक करून राहिले जणू असं कसं होईल? काय मला झालं तर- बाई? का पण गाणगाण करू राहिल्या? ते आमचं पाहुणा लई येड्यावानी करून राहिले काय झालं पाहुणला? काय झालं काय नुसतं आत्ताच जेवले आणि मटण 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 नुसतं मटणच करून राहिले काही दवाखाना काही केलं का नाही? दवाखान्यातच न्यावं असं वाटतंय नाही का मला तर वाटतंय नाटकाचे पण मला पाव दे मग. कुठे पाहुणा? चला ते मला तिकडे दाखवा. पाहुणा पहा पहा बरं बरं. तुम्ही कुठे पाहुणा? तुम्हाला कळत पाहुणं कच्चे कोंबडे खातो काय हे पाहुणा आहे तुमचं? हा पाहुणं देखून करून राहिले पाहुणं थोडं देखून अगं धरणं कोंबडी काय झालं काय बाई पाहुणा बाई कच्ची कोंबडी खात होता काय पाहुणा काय झालं? अरे पा- कोंबडी काय धरली होती कोंबडी धरली? कुठं धरली? कोणती धरली? ऐक, ती मागाचं पाहुणा. सासूबाई तुमच्या पाया पडू का आता? काय काय तुम्ही आरोप लावता माणसावर? अहो जावं ये. तुमच्या पुढे तोंड धोडाव का काय असं झालं मला तर अयो माग काहीतरी ओ दिसतंय. कशी काय आता काय काय मटन मटन म्हणीन आता कोंबडी म्हणून राहिले. धरली कुठं धरली? हा बाई आमचं पाहुणं कसं करू राहिलं काय करावं सांगा तरी त्या पाहुणला बाई भूत लागेल दिसतंय. भूत हा भूत लागेल. तुम्ही एखाद्या बाबा पहा दुसरीकडे काय नका जाऊ दवाखान्यात. आता ते बाबाचा ठेपा कुठं भेटायचा मी सांगा ना ठेपा तुम्ही तिथे जा. हा हे, बाई चला बाबा का घ्या कोणत्या बाबा उठवा चला घ्या घ्या पाहुण्याला धर चला बाबा घ्या पाहुण्याला उचलून घ्या पाहुणे हो, घ्या उचलून चला. पाहुणे असं करून राहिले. काय मटण लागत पाहुण्याला मटन हे, तू धरा चल ना, बाबा धरा ना मी बरी आहे, कुणाचं ग बाई मला पसंत आणलंच मी सोडणार नाही बाबा. तू माझं काय कर शकत नाही बाबा. बाबा पहा ना काय झालं ते पाहुण्याला काही नाही निघन ते बरोबर. मला फशीलास. कोणीच काही कर तुम्ही तिकडं कुठं गेल्या इकडं वाना इथं थांबायचं. मी आहे नाही बसेल. तुम्ही माझ्या अगोदर पळता का काय? काय तुम्ही माझ्या जवळ जवळ बसा. बस बाई बसा हा, तुम्ही का म्हणजे बसून राहा. काही नाही निघून जाईन ते. मी मसाला काढू का अरे इथं बाईस खाली या शेगिराय काय येत असतात का? राहता का? बाई 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 बरं, तिकडे गेले.